मला असं वाटतं ज्या वेळेला आज सकाळी एक्स महिला ही आमच्या सकाळी शाखेत आली. त्यांनी सांगितलं की माझी मुलगी मी मावशीकडे ठेवायची. तिकडनं ती मुलगी मालाडला माझ्या मावशीनी एका बाईला दिली. त्या मावशीकडनं त्यांनी काहीतरी कर्ज घेतलेलं आणि ती मावशीकडे सांभाळायला ठेवायची. तर त्या मावशीनी परस्पर माझं मूल एका महिलेला मालाडला दिलेलं आहे आणि मी 3 महिन्यापूर्वी पोलीस स्टेशनला आलेले, पण माझी मुलगी मला मिळाली नाही आणि मला माझी मुलगी परत पाहिजे असं ती आली. त्यावेळेला आमच्या इथल्या महिला विभागाध्यक्ष वगैरे जे आमचे पदाधिकारी आहेत मनसेचे, त्यांना मी फोन केला आणि त्या महिलेला सांगितलं तुम्ही मालाड पोलीस स्टेशनला जा. आज सकाळी मला असं वाटतं दुपारी 12:30 वाजल्यापासून त्या महिला इथे पोलीस स्टेशनला आहेत, त्या मुलीची आई. आणि पोलिसांना आम्ही तेच सांगतोय की ती जी कोण बाई आहे आणि तिच्या ताब्यात जी मुलगी आहे त्यांना तुम्ही इथे बोलवा, CWC कडे हा विषय घ्या आणि मुलीचा ताबा जो तो आईकडे द्या किंवा CWC जे काय सांगेल ठरवेल त्याप्रमाणे तुम्ही करा. पण अशा प्रकारे पोलिसांचं म्हणणं आहे की ती जी समोरची महिला आहे तिचं म्हणणं आहे की मी 4 लाख रुपये दिले आणि त्याच्या बदल्यात मुलगी घेतली. तर अशा प्रकारे कुठे असेल झालेली घटना, तर हे अतिशय महाराष्ट्राला कळीमा फासणारी गोष्ट आहे जर अशा प्रकारे कुठलं झालं. आणि अशा प्रकारे कोण पैसे देऊन कोण मुलगी विकतही घेऊ शकत नाही, कोण विकूही शकत नाही. पण याचा योग्य तो तपास झाला पाहिजे. कारण मुलीच्या आईचं म्हणणं आहे की 4 लाख रुपये मी कर्ज घेतलंय पण मी काही त्याच्या बदल्यात मुलगी दिलेली नाही. आता हा जो काय आहे तो तपासाचा भाग आहे. त्याच्यामध्ये खरं खोटं काय आहे ते मला असं वाटतं न्यायालय ठरवेल. पण एक 3 वर्षाच्या मुलीबद्दल ज्या संवेदनशीलपणे पोलीस स्टेशननी हे प्रकरण हाताळायला पाहिजे होतं, आम्ही खरं तर इथे यायची गरजच नव्हती. परस्पर हे 3 महिन्यापूर्वी जेव्हा प्रकरण आलं त्याच वेळेला ते संवेदनशीलपणे हाताळायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने ते हाताळलं गेलं नाही. आज आम्हाला असं वाटतं की आज CWC कडे हे येऊन याचा योग्य तो न्याय निवाडा झाला पाहिजे, यासाठी आम्ही आज सगळेजण इथे आलो. एकूण या सगळ्या प्रकरणात मनसे बारीक लक्ष ठेवून असेल निश्चितपणे. आणि जे काय आहे त्या लहान मुलीला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भावना आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.